स्टुडंट, मागील लेक्चरमध्ये आपण राजकीय सिद्धांताची वैशिष्ट्ये, त्याचबरोबर राजकीय सिद्धांताच्या अभ्यासाची क्षेत्रे इत्यादी घटकांचा अभ्यास केला. आज आपण राजकीय प्रक्रिया या घटकाचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये आपण राजकीय प्रक्रियेचा अर्थ, राजकीय प्रक्रियेचे स्वरूप, राजकीय प्रक्रियेची व्याप्ती पाहणार आहोत. ऑर्थर बेंटले हे जे राजकीय विचारवंत आहेत, त्यांनी आपल्या शासनाची प्रक्रिया द प्रोसेस ऑफ गव्हर्नमेंट हा ग्रंथ लिहून राज्यशास्त्रात वर्तनवादी क्रांतीचा पाया घातला. म्हणजेच राज्यशास्त्रामध्ये मानवी वर्तनाचा देखील अभ्यास होऊ लागला. राजकारण ही एक राजकीय व्यवहाराची प्रक्रिया असून त्यामध्ये एक प्रकारची मानवी प्रवृत्ती असते. त्यामुळे राजकारण हे एक हेतुपुरस्पर मानवी वर्तनाचे क्षेत्र बनते. आधुनिक राज्यशास्त्रात प्रत्यक्ष राजकीय व्यवहार व राजकीय प्रक्रिया यांना महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. राजकीय प्रक्रिया म्हणजे राजकीय व्यवहार किंवा कृती होय. राजकारण ही एक राजकीय व्यवहाराची प्रक्रिया असते. राज्यसंस्था ही समाजात प्रस्थापित झालेली संस्था आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीचा राज्याशी संबंध येत असतो. मनुष्य हा समाजशील व राजकीय प्राणी आहे. समाजामध्ये विविध प्रकारचे समुदाय असतात. त्यामुळे समाजकारणात समाजाच्या राजकीय, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक, नैतिक अशा प्रक्रियांचा समावेश होतो. परंतु राजकारणात राजकीय सत्ता, क्रियाशील राज्यकर्ते त्यांच्या राजकारणाचा भाग घेण्याचा हेतू, लोकांच्या इच्छा, अपेक्षा, राजकीय पद्धती, राजकीय पक्ष, निवडणूक इत्यादींचा समावेश होतो. राजकारणाचा अभ्यास हा त्या समाजातील लोकांच्या राजकीय वर्तनाशी संबंधित असतो. सामाजिक व्यवहार हे निश्चित स्वरूपाचे असतात, परंतु राजकीय व्यवहार हे परिवर्तनशील, सतत बदलणारे असतात. कारण व्यक्तीचे राजकीय वर्तन आणि प्रभाव पाडणारे घटक स्थितीप्रमाणे नसतात, ते परिस्थितीप्रमाणे बदलत असतात. सामान्यतः राजकीय सत्ता, राज्यकर्ते, क्रियाशील लोक, लोकांचा राजकीय सहभाग, त्यांचा हेतू व उद्देश इत्यादींचा परिणाम राजकीय वर्तनावर घडून येत असतो. थोडक्यात राजकारणाचे व्यवहार किंवा कृती सतत बदलणारे असतात. आधुनिक काळातील सर्वच राज्ये कल्याणकारी राज्य म्हणून ओळखली जातात. म्हणजे आधुनिक राज्यांचा हेतू हा लोककल्याण हा असलेला आपल्याला दिसून येतो. प्रत्येक राज्य लोकांच्या कल्याणासाठी विविध कार्यक्रम राबवित असतात. कल्याणकारी राज्यांच्या कार्याचे योग्य प्रकारे व्यवस्थापन होण्यासाठी राज्यसंस्थेला सामाजिक, राजकीय, आर्थिक स्वरूपाच्या क्रियाप्रक्रिया कराव्या लागतात. प्रत्येक संघटनेत व्यवस्थापनाची राजकीय प्रक्रिया असते. खाजगी, शासकीय, सार्वजनिक अशा सर्व क्षेत्रातील संघटनात व्यवस्थापकीय रचना असते. त्याद्वारे संघटनेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी क्रियाप्रक्रिया कराव्या लागतात. नियोजन, नेतृत्व, ध्येय धोरण निश्चिती, संघटन, समन्वय, नियंत्रण, देखरेख इत्यादी प्रक्रियांचा समावेश व्यवस्थापनात केला जातो. संघटनेतील लोक आणि साधनसामग्री याद्वारे पूर्वनिर्धारित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी राजकीय क्रियाप्रक्रिया पार पाडाव्या लागतात. राजकारण ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. समाज जीवनातील प्रत्येक घटकाचा प्रभाव कमी अधिक प्रमाणात राजकीय प्रक्रियांवर होत असतो. समाजात नेहमी राजकारणाचा संबंध व्यक्तीच्या राजकीय वर्तनाशी येत असतो. समाजाच्या विविध स्तरांवर राजकीय प्रक्रिया चालू असते. तेव्हा राजकीय प्रक्रिया ही संकल्पना सार्वत्रिक स्वरूपाची झालेली आहे. राजकीय प्रक्रियेचा संबंध नेहमी राजकारणाशी, राजकीय व्यवहारांशी, राजकीय घडामोडींशी आणि व्यक्तीच्या राजकीय वर्तनाशी येत असतो. राजकीय प्रक्रियेची साचेबंद, निश्चित अशी व्याख्या करता येत नाही. राजकारण ही सतत बदलणारी प्रक्रिया आहे. सत्ताप्राप्तीचे राजकारण सतत चालू असते. त्यामुळे ज्या राजकीय कृती, हालचाली किंवा प्रक्रिया घडून येत असतात, त्यांच्या प्रभावातून सत्ताप्राप्ती होत असते. उदाहरणार्थ, राष्ट्रीय, प्रांतीय आणि स्थानिक पातळीवर निवडणुका होतात. त्यावेळी लोकमताच्या पाठिंब्यानुसार राजकीय पक्ष सत्तेवर येतात. निवडणुकीच्या वेळी राजकीय नेते, उमेदवार आणि मतदार यांच्या राजकीय वर्तनाचे प्रकटीकरण होत असते. थोडक्यात राजकारण हा सत्तेचा खेळ असतो. सत्तेच्या राजकारणात ज्या क्रियाप्रक्रिया कृती घडतात त्यांना राजकीय प्रक्रिया असे म्हटले जाते. यानंतर आपण राजकीय प्रक्रियेचे स्वरूप पाहणार आहोत. आधुनिक राज्यशास्त्रात राजकीय प्रक्रिया आणि व्यवहार यांना महत्त्व देऊन त्यांचा अभ्यास अनुभवजन्य पद्धतीच्या आधारे केला जातो. राजकीय प्रक्रियांचे विश्लेषण करताना व्यावहारिक राजकारण मूल्यविरहित दृष्टिकोन स्वीकारला जातो. आधुनिक राज्यशास्त्रात शासन पद्धती, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ, निवडणूक मंडळ, राजकीय पक्ष इत्यादी संबंधीचा अभ्यास केला जातो. शासन संस्थेची विविध उद्दिष्टे, ध्येय धोरणे, विकास योजना आणि विकास कार्यक्रम राबवताना राजकीय प्रक्रिया आणि पद्धती स्वीकारल्या जातात. धोरण निश्चिती, धोरणांची कार्यवाही करण्यासाठी शासकीय
व प्रशासकीय व्यवस्था आवश्यक असतात. शासकीय कार्ये व प्रशासकीय कार्ये पार पाडताना विविध प्रकारच्या क्रियाप्रक्रिया पार पाडाव्या लागतात. राजकारण ही सतत बदलणारी गतिमान प्रक्रिया आहे. त्यामुळे राजकीय प्रक्रिया आणि पद्धती यामध्येही बदल होत असतात. राजकीय प्रक्रियेचे स्वरूप जाणून घेण्यासाठी धोरण निश्चिती ही संकल्पना समजावून घेणे आवश्यक असते. पुढील लेक्चरमध्ये आपण धोरण निश्चिती हा घटक जाणून घेणार आहोत. धन्यवाद.